आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून डोसा कसा करायचा ते दाखवणार आहे। छोटीशी मी ज्वारीचं पीठ घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा रवा आणि 1 चमचा तांदळाचं पीठ हे सगळं मिक्स करायचं। त्यामध्ये आपण मीठ घालूया आणि गाजर काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं। गाठी होऊन द्यायच्या नाही। अजून पातळ करायचं। कोथिंबीर घालूया आपण। अजून पाणी लागेल थोडं। ज्वारीच्या पिठाचं हे बॅटर ना पातळच असतं, जसं आपण घावण करतो तांदळाचे तसं हे बॅटर आपण पातळ करायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता मी किती पातळ केलेलं आहे। आता काय करायचं, एक 5-10 मिनटं आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे 5-10 मिनटं आपण झाकून ठेवूया। आता आपण डोसा करणार आहोत, त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। बिडाचा तवा घेतलेला आहे, नॉनस्टिक तवा घ्यायचा आणि हा तवा चांगला तापून द्यायचा। आता काय करायचं, आपण जे बॅटर केलंय हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि एक असं भांडं घ्यायचं। भांड्याने व्यवस्थित डोसा घालायला येतो, त्यामुळे असं भांडं घ्यायचं। पुन्हा तवा बघूया व्यवस्थित तापलाय का। असा तवा चांगला तापला पाहिजे, कडक पाणी तापलं की ते निघून गेलं पाहिजे। आता काय करणार आहोत, आपण तव्यावर असा कांदा घालायचा। कांद्याने खूप छान टेस्ट येते डोस्याला। किंवा तुम्ही ह्या बॅटर मध्ये मिक्स केला तरी चालेल। पुन्हा आपण मिक्स करायचं आणि साईडने असं पसरवायचं सगळं। कढईने आपण तेल सोडूया। आणि ज्वारीच्या पिठाला डोसाला जरा वेळ लागतो भाजायला, काय घाई करायची नाही, आपण उलटवायची, थोडा वेळ द्यायचा। आणि अतिशय पौष्टिक असा डोसा आहे, झाकण ठेवलं तरी चालेल। आता भाजत चाललेलं आहे, आपण बघूया। अजून थोडा वेळ, त्याच्या कडा आपोआप निघायला लागतात, म्हणजे समजायचा की आपला डोसा भाजलेला आहे तो। आणि तुम्ही फक्त ज्वारीच्या पिठाचा पण करू शकता, पण तो काय होतो तव्याला चिकटतो, त्यामुळे रवा किंवा तांदळाचं पीठ तुम्ही त्यात वापरू शकता। हे बघा, तुम्हाला दिसत असेल कशी जाळी आलेली आहे। हा डोसा एकदम करायला सोपा आहे, खायला पण खूप छान कुरकुरीत लागतो। आता हा कडेने निघतोय, आता आपण काढून घेऊया। जाळ सगळीकडे लागत नसला तर हे असं कडेने फिरवायचं तवा। फक्त जरा भाजायला थोडा वेळ लागतो जास्त, तो खूप छान कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो। हे बघा किती मस्त झालेला आहे हा डोसा तयार। मी दुसरा डोसा पण घातलेला आहे, आपण हा पण भाजून घेऊया। हे बघा, दुसरा डोसा पण किती मस्त निघालेला आहे, बघूनच कसा कळतोय कुरकुरीत झालेला आहे तो। आता मी सगळे डोसे असेच करते।